सांसद प्रतापराव जाधव को पार्टी विरोधी कार्रवाई करने के लिए जिला शिवसेना संपर्क प्रमुख के पद से बर्खास्त कर दिया गया है। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे के आदेश पर सांसद प्रतापराव जाधव को शिवसेना जिला संपर्क पद से बर्खास्त किया गया है। इस संबंध में शिवसेना की मुखपत्र सामना में भी खबर प्रकाशित हुई है। शिवसेना के 12 सांसदों ने 19 जुलाई को एक गठ बनाते हुए लोकसभा अध्यक्ष को एक पत्र सौंपा। 12 सांसदों के इस गठ ने राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को अपना समर्थन दिया है। शिंदे समूह का समर्थन करने के बाद शिवसेना के कुछ अधिकारियों ने पत्र परिषद कर सांसद प्रतापराव जाधव का समर्थन किया था, जिसके बाद शिवसेना ने बागी सांसद प्रतापराव जाधव पर कार्रवाई करते हुए उन्हें शिवसेना जिला संपर्क प्रमुख के पद से बर्खास्त कर दिया। इसके साथ ही जिला प्रमुख शांताराम दाने, उपजिला प्रमुख राजू मिर्गे, उपजिला प्रमुख संजय अवताड़े, तहसील प्रमुख संतोष ड्यूरे, विजय साठे, रामा थारकार को पार्टी विरोधी कार्रवाई के लिए शिवसेना से निष्कासित कर दिया गया है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और विधायकों के बगावत करने के बाद अब अकोला जिले में शिवसेना के पदाधिकारी सतर्क हो गए हैं। अकोला स्थित विश्राम गृह में शिवसेना की बैठक हुई। इस बैठक में जिले के शिव सैनिकों का मार्गदर्शन किया गया। संपर्क प्रमुख प्रकाश शिवड़कर, जिलाध्यक्ष विधायक नितिन देशमुख की उपस्थिति में जिले के शिवसेना कार्यकर्ता व पदाधिकारियों की बैठक हुई। इस मौके पर कार्यकर्ताओं ने शपथ पत्र भरा। इस बैठक में शिवसेना नेता गोपी किशन बाजोरिया और विधायक विप्लव बाजोरिया नदारद रहे, जिससे कई तर्क वितर्क लगाए जा रहे हैं, क्योंकि कुछ दिन पहले पूर्व विधायक बाजोरिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की बैठक में शामिल हुए थे। ऐसी भी चर्चा थी कि वो शिंदे समूह में शामिल हो गए हैं। पूर्व विधायक गोपी किशन बाजोरिया ने बैठक में बताया था कि वह शिंदे समूह में शामिल नहीं हुए हैं, लेकिन लोगों के बीच जो भ्रम निर्माण हुआ है उसे दूर करने की शिवसेना के जिलाध्यक्ष विधायक नितिन देशमुख ने बाजोरिया से अपील की है। खास बात तो ये है कि इस बैठक में शिंदे समूह में शामिल नेता भी उपस्थित थे। पक्षामध्ये नियमित सतत पक्ष बांधणीच्या संदर्भात बैठका वारंवार होत असतात। महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं, बंडखोरी झाली म्हणून अकोला जिल्ह्यामध्ये बैठक आहे असा काही विषय नाही आहे। पक्षाचे संपर्क प्रमुख मुंबईहून नेते वगैरे नेहमी येतात, पक्ष बांधणीच्या संदर्भात वारंवार बैठका घेतात। तशी या महानगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे या शहराची बैठक आज आयोजित केलेली आहे। बाजोरिया साहेबांची मला वाटते तब्येत बरोबर नसल्यामुळे ते इथं येऊ शकले नाही आहेत। त्यांचे पुत्र ह्या जिल्ह्याचे आमदार नसल्यामुळे ते कदाचित हिंगोलीच्या बैठकीला तिथं गेल्याचे असं मला कळाले। बाजोरियाच्या आमदार संदर्भात टीव्ही 9 आणि तुमच्याच टीव्हीवर आम्ही बघितलं होतं की बाजोरिया साहेबांचं शिंदे गटामध्ये सामील झाले म्हणून, परंतु त्यांनी इथं काही दिवसापूर्वी बैठक घेतली आणि त्यांनी खुलासा सुद्धा सादर केला की मी कोणत्या शिंदे गटामध्ये गेलो नाही। परंतु त्यांनी अधिकृत मीडियासमोर येऊन जो जनतेसमोर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला टीव्हीच्या प्रसार माध्यमामुळे, तो निश्चितपणे त्यांनी मीडियासमोर येऊन खुलासा द्यावा आणि निश्चितपणे जनतेचा संभ्रम दूर करावा। तुम्हाला महाराष्ट्रातली परिस्थिती माहिती असेल, काही लोकांनी गद्दारी करून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या निमित्ताने आम्हाला एक आनंदाचं तुम्हाला सांगावंसं वाटतं की अकोला शहरात, अकोला जिल्ह्यामधून एकही गद्दार निघालेला नाही आणि मला खात्री आहे की आमचे 2 जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्यामुळे इतक्या व्यवस्थितपणे बांधणी झालेली आहे शिवसेनेची की एकही गद्दार म्हणून शिवसेनेतून बाहेर जाणार नाही। ह्याच्याबद्दल मला फक्त मी पेपरमध्ये पाहिलेलं ऐकलेलं आहे आणि टीव्हीवर पाहिलेलं आहे, त्यांच्याकडून अजूनपर्यंत मला काही माहिती नहीं। बुरहान जिले के चिखली तहसील के किसानों ने 2 दिन पहले वन परिक्षेत्र अधिकारियों को रोही नामक जंगली जानवरों का बंदोबस्त करने के लिए एक निवेदन दिया था। हालांकि इस संबंध में अभी तक कोई उपाय नहीं किए जाने पर किसानों ने कार्यालय जाकर आत्महत्या करने की चेतावनी दी, लेकिन वन विभाग के अधिकारियों ने मध्यस्थता कर मुद्दे को सुलझाने का आश्वासन दिया। रोही एक जंगली जानवर है जो किसानों की सोयाबीन की फसल को नुकसान पहुंचाते हैं। इसके चलते चिखली तहसील के अंचरवाड़ी और वसंत नगर के किसानों ने 2 दिन पहले एक निवेदन के जरिए वन विभाग के अधिकारियों से रोही का बंदोबस्त करने का अनुरोध किया था, लेकिन निवेदन की ओर अनदेखी करने के कारण यहाँ के किसानों ने आत्महत्या करने की चेतावनी दी थी। हालांकि वन विभाग के अधिकारियों ने आत्महत्या करने आए किसानों को समझाया और तत्काल पंचनामा के आदेश दिए और
आश्वासन दिया कि खेत से सटी जंगल को तार का कंपाउंड लगाया जाएगा, लेकिन किसानों ने उचित कार्रवाई नहीं होने पर लोकतांत्रिक तरीके से भूख हड़ताल पर जाने की चेतावनी दी है। आमच्या येथे फॉरेस्ट जंगल अंचवडीला लागून आहे व जवळपास 40 ते 50 शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान केलेले आहे। शेतकरी हा रात्रंदिवस झोपत नाही, कारण की त्या रोह्याचा इतका त्रास झालेला आहे की त्याने शेतकऱ्यांचे जे नेमकेच निघलेले पीक आहे, कर्ज काढून पेरणी केलेली असताना सुद्धा पूर्ण पीक हे नायनाट करून टाकलेलं आहे। तरी शेतकऱ्यांनी हा आत्महत्या होण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे। परंतु आम्हाला या कार्यालयामध्ये वन विभाग कार्यालय बुलढाणामध्ये आले असता सरांना आम्ही निवेदन दिले, तसे सरांनी आम्हाला समजूत काढून मी तात्काळ त्याच्यावर निर्णय घेऊ असा एक आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तरी आम्ही त्यांच्या आश्वासनाची वाट बघू, अन्यथा आम्ही अमर उपोषणाला बसणार आहोत। आम्ही आज या ठिकाणी आमचे काही अंचरोळी गावातील शेतकरी काही आत्महत्या करायला इथं प्रवृत्त झाले होते। त्यांचे शेतात रोही अतोनात नुकसान करू राहिले, त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी शेतकरी येऊन इथं आलो होतो आणि आज या ऑफिसमध्ये इथं आलेलो आहेत आणि आम्ही त्या साहेबांना भेट दिली। त्या साहेबांना आम्ही कायमस्वरूपीचा उपाय आमचा त्या रोह्यापासून दूर व्हावा शेतकऱ्यांचा, यासाठी इथं आम्ही आज आलेलो आहे। याच्यावरच आमच्या अधिकारी उपसरपंच आहेत, शेतकरी बंधू आहेत, भरपूर मंडळी इथं 50-1 शेतकरी आलेले आहेत। आज त्यांनी हातात दोऱ्यासुद्धा आणलेल्या होत्या इथं फाशी घेण्यासाठी। इतके अतोनात नुकसान ते रोही करू राहिले, याच्यावर आम्हाला काहीतरी पर्याय दिला पाहिजे। अकोला जिले के अकोट फैल में ऑनलाइन जुआ अड्डे पर छापामार कार्रवाई कर 8 जुआरियों को हिरासत में लिया गया। पुलिस अधीक्षक जी श्रीधर की विशेष टीम को पेट्रोलिंग के दौरान सूचना मिली थी कि अकोट फैल परिसर में ऑनलाइन जुआ चल रहा है। सूचना के आधार पर पुलिस ने मौके पर छापा मारकर वहां जुआ खेल रहे जुआरी आशीष वाघमारे, प्रतीक वंजारी, शुभम डोंगरे, प्रशांत जाधव, मोहम्मद जावेद, मोहम्मद मुश्ताक, अनिल सावले, मंगल नावकर और शैलेश फूलचंद को हिरासत में लिया। इन जुआरियों के पास से एक डेस्कटॉप, एक CPU, एक माउस, एक अडॉप्टर, एक कीबोर्ड, 3 डेटा केबल, 5 मोबाइल फोन और नगद समेत कुल 74,680 रुपए का माल जब्त किया गया। आरोपियों के खिलाफ महाराष्ट्र जुआबंदी अधिनियम की धारा के तहत अकोट फैल पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। लंबे अंतराल के बाद अब कोरोना एक बार फिर अपने पैर पसार रहा है। बुलढाना जिले में कोरोना मरीजों की संख्या दिन ब दिन बढ़ती जा रही है। जिले में रविवार को 26 नए कोरोना मरीज मिले, जबकि 1 मरीज की मौत हुई है। बुल्ढाना जिले में पिछले कुछ दिनों से कोरोना अपने पैर पसार रहा है। बुल्ढाना जिले में रविवार को 23 नए कोरोना संक्रमित मरीज दर्ज किए गए। इससे स्वास्थ्य विभाग की चिंता और भी बढ़ गई है। कई महीनों बाद एक कोरोना पीड़ित मरीज की मौत से हड़कंप मच गया है, तो वहीं 13 संक्रमितों ने कोरोना को मात दे दी है। शनिवार को स्वैब जांच के लिए 130 मरीजों के सैंपल लिए गए। जिले में फिलहाल 214 एक्टिव मरीज है। किसानों पर दोहरी बुआई का संकट, सरकार की ओर से पंचनामा नहीं और कोई मदद नहीं मिलने से किसान आत्महत्या की कगार पर हैं और सरकार ने किसानों को अधर पर छोड़ दिया है। ऐसा आरोप स्वाभिमानी शेतकरी संगठन के नेता रविकांत तुपकर ने लगाया है। उन्होंने सरकार को चेतावनी दी है कि सरकार हर किसान को फौरन 50,000 रुपए की आर्थिक मदद मुहैया कराए, नहीं तो अगले 2 दिन में किसान सड़कों पर उतरेंगे। अतिवृष्टीमुळे विदर्भातल्या 2.5 ते 3.5 लाख हेक्टरवर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अशा काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं काम असताना सरकारने मात्र शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे। एक तर यावर्षी पेरणीला दुप्पट खर्च लागला, कारण खतं बियाणे वाढले, लिंकिंगचं खत घ्यावं लागलं, ऑन पैसे मोजावे लागले, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला। एक तर पेरणीला उत्पादन खर्च दुप्पट, ते सुद्धा मोठं चॅलेंज होतं, पण शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली आणि अशा अवस्थेत आता अतिवृष्टी झाली। सरकारने शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50,000ची मदत करणं गरजेची होती, परंतु सरकार कशामध्ये मशगूल आहे? मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मशगूल आहे। अनेक लोकप्रतिनिधी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावून मुंबईतच ठाण मांडून बसलेले आहेत। शेतकरी मेला काय जगला काय त्यांना त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही, अशी सध्याची अवस्था आहे। सरकारला माझं एकच सांगणं आहे की तातडीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा आणि जर का तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जा। रोम जळत असताना राजा जसा बिगुल वाजवत होता तशी आता महाराष्ट्रातली अवस्था आहे। शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे आणि सरकार मात्र सत्तेमध्ये मशगूल आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे। जसं श्रीलंकेमध्ये राष्ट्रपतीच्या घराचा ताबा सामान्य नागरिकांनी घेतला, तसं शेतकऱ्यांकडून उद्या लोकप्रतिनिधी रस्त्यावर आडवाडवी झाली तर नवल वाटायला नको, इतका राग शेतकऱ्यांच्या मनामध्ये या लोकप्रतिनिधींच्या बद्दल आहे। आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही उद्यापर्यंत निर्णय घेतला नाही
तर उद्यापासून संपूर्ण विदर्भातला अतिवृष्टीग्रस्त शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवायचं. प्राउटिस्ट ब्लॉक इंडिया के राष्ट्रीय संयोजक आचार्य संतोषानंद अवधूत और पीबीआई विदर्भ के संयोजक मधुकर नस्ताने ने शासकीय विश्राम गृह अकोला में एक प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित किया. मीडिया कर्मियों को संबोधित करते हुए आचार्य संतोषानंद अवधूत ने कहा कि विदर्भ को लेकर अलग राज्य का दर्जा दिलाने के लिए जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना आंदोलन किया. देहातों में कार्यरत जाना आना करने वाले कर्मचारियों के गांव में ही स्थायी निवास की व्यवस्था करने की मांग को लेकर पीपीआई ने जिलाधिकारी को अपनी मांगों का ज्ञापन दिया. आचार्य संतोषानंद अवधूत ने कहा कि पिछले कई दशकों से विदर्भ में पूर्ण राज्य का दर्जा देने की मांग की जा रही है. इसके लिए कई तरह के आंदोलन हुए हैं, लेकिन दुख की बात यह है कि विदर्भ के लोगों के साथ हमेशा विश्वासघात हुआ है. उन्होंने कहा कि विदर्भ राज्य की मांग बहुत पुरानी है. यहाँ तक कि भारतवर्ष के पहले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू ने भी 1920 में नागपुर अधिवेशन में अलग विदर्भ राज्य की मांग का समर्थन किया था. तेलंगाना, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ़ जैसे छोटे राज्यों का गठन हुआ है, तो विदर्भ को उनका हक क्यों नहीं मिल रहा. स्वतंत्र विदर्भ राज्य की मांग को लेकर के धरना दिया जा रहा है. ये बहुत दुख की बात है कि 100 वर्षों से पृथक विदर्भ राज्य का आंदोलन चल रहा है और अभी तक विदर्भ राज्य की मांग पूरी नहीं हुई है. और इस बीच में कितने राज्य बन गए, झारखंड बन गए, उत्तराखंड बन गया, तेलंगाना भी हाल में बन गया, उसके पहले छत्तीसगढ़ भी बन गया, और इन सब से ज़्यादा दावेदारी विदर्भ की है. लेकिन विदर्भ को हमेशा दबाया जा रहा है और यहाँ पर किसानों की आत्महत्याएं विश्व में सबसे अधिक हैं. रोज़ 10 व्यक्ति आत्महत्या कर रहे हैं. लेकिन ये दुख की बात है कि हमारी सरकार इस बारे में संवेदनशील नहीं है. हमारे देवेंद्र फडणवीस जी इसी मांग को लेकर के उठे, एमएलए बने, मुख्यमंत्री बने, लेकिन उसके बाद वो विदर्भ को भूल गए. यही हमेशा अभी तक विदर्भ के साथ इसी तरह की घटना आती रही है कि विदर्भ के जो नेता आगे आए, उन्होंने विदर्भ की जनता की मांगों को पूरा नहीं किया है. प्राउटिस्ट ब्लॉक इंडिया इस मांग को पूरा करेगा. विदर्भ विदर्भ असा कसा होत नाही, असा कसा होत नाही, विदर्भ आमच्या हक्काचा. जिला आपूर्ति पदाधिकारी बाबाराव काले ने आपूर्ति विभाग में घोटाला कर 5 करोड़ का भ्रष्टाचार किए जाने का आरोप बहुजन सामाजिक संगठन ने लगाया है. संगठन ने काले की भ्रष्टाचार के धन से अपार चल अचल संपत्ति खरीदी करने का आरोप भी लगाया है. हालांकि इस आरोप को आपूर्ति अधिकारी ने खारिज कर दिया है. बाबाराव काले 2015-16 से 2022 तक खाद्यान्न आपूर्ति अधिकारी के पद पर कार्यरत है. 2016 से 2022 तक जिले में नए उचित मूल्य दुकान लाइसेंस के लिए आवेदन करते समय प्रत्येक दुकानदार से 50,000 रुपए की रिश्वत लेकर नई लाइसेंस दुकानें दी गई. संगठन ने ऐसा आरोप लगाया है. आमच्या मागण्या हे आहेत की अन्नधान्य पुरवठा अधिकारी बाबाराव यू काळे यांनी 5 कोटीचा भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे व त्यांची संपत्ती जप्त करावी अशी आमच्या संघटनेची मागणी आहे. परंतु माननीय जिल्हाधिकारी अकोला यांनी याबाबत कोणतीही दखल न घेता त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबाराव यू काळे या भ्रष्टाधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करावं अशी आमची मागणी आहे. आमच्या संघटनेच्या वतीने शासनाकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे की बाबाराव यू काळे जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांनी 5 कोटीचा भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. जर निलंबित न झाल्यास आमचा संघटनेच्या वतीनं बेमुदत धरणे आम्ही जाहीर केलेले आहे. जे धरणे आंदोलनासाठी जे संघटना बसलेली आहे ते संघटना माझ्याकडे कधीच आलेली नाही. परंतु त्यांनी जे माझ्याकडे आरोप केलेले आहेत किंवा यांनी 5 कोटीचा घोटाळा केलेला आहे, सुतळीमध्ये 2 कोटीचा घोटाळा केलेला आहे. मुद्दा असा आहे की जे आम्ही धान्य खरेदी करतो ते सगळं शासनाच्या नियंत्रणानुसार शासन आणि सगळी पद्धत ऑनलाईन आहे. कंत्राटदार जे आहे ते कंत्राटाची निविदा ही शासन स्तरावरून झालेली आहे. शासनानेच ते कंत्राट नेमलेले आहेत. त्यामुळं जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचा त्याच्यात कुठेही संबंध येत नाही.
तसे सुतळीसुद्धा ही शासन स्तरावरूनच खरेदी केला जातो आणि आमच्याकडे आता शिलाई मशीन आहे पोते शिवायची, त्याच्यामुळे सुतळी खरेदी करायचा सुद्धा काही प्रश्न नाही. आम्ही सुतळी पण खरेदी केलेली नाही. हे दोन्ही जे आरोप आहेत, हे दोन्ही आरोप बिनबुडाचे आहेत. ज्यांनी ते केलेलं आहे धरणे आंदोलन, जी संघटना आहे त्या संघटनेत त्याचे सुद्धा संबंध नाही. परंतु आठवले नावाचे जे वकील आहेत त्यांनी ते सगळं केलेलं आहे, ते सगळं बनावट आहे. त्यांच्या दहीहंडाला येथील जे रास्तभाव दुकान आहे ते रास्तभाव दुकान त्यांनी मागितलं होतं न्यू पीपल्स सोसायटीच्या नावाने, परंतु त्या सोसायटीमध्ये बायलॉजमध्ये सुद्धा त्यांची नव्हती. बायलॉजमध्ये स्वस्तानी दुकान असावं असं नियम आहे, परंतु त्याच्यामध्ये नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाचा 2017चा जो निर्णय आहे तर त्याच्यामध्ये महिला बचत गट हे प्राधान्य आहे आणि प्राधान्यक्रमानुसार तेथील जो गट बसला आहे सिनियर आणि कार्यक्षम, त्यानुसार जी कमिटी आहे 2017च्या ज्यानुसार त्या कमिटीने त्या रास्तभाव दुकान दिलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे सगळे आरोप आहेत हे बिनबुडाचे आहेत आणि याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. जिला कृषि प्रचारिका संघ अकोला द्वारा जिला कृषि अधीक्षक पर लगाए गए आरोप भ्रामक है। इस आशय का एक निवेदन विविध संगठनों द्वारा कलेक्टर को दिया गया। निवेदन में कहा गया है कि कृषि संगठनों के साथ किसान संगठन भी कृषि अधीक्षक के साथ मजबूती से खड़ी है। कृषी व्यावसायिक संघटना जे आहे अकोला जिल्ह्यामधले यांनी आमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कांताप्पा खोतसाहेब यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेले आहेत. तसेच त्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे की यांच्यापासून आम्हाला छळ आहे किंवा पैशाची मागणी करतात. तर आज आम्ही जिल्ह्यातील सर्व कृषी जे कर्मचारी आहेत त्यांच्या सर्व संघटना इथं आलेलो आहोत. आमचं म्हणणं त्यांना एवढंच आहे आणि मॅडमला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की जर त्यांनी जर काही अशा पैसे मागितले असतील किंवा काही छळ करत असतील तर त्याच्यासाठी कायदेशीर दृष्टीने त्यांनी ते प्रश्न मांडावे किंवा त्याच्यासाठी काही वेगवेगळे कायदे आहेत त्यानुसार त्यांनी मागावे. अशी परस्पर प्रसिद्धी देऊन किंवा अशा निवेदनं देऊन शासनाची बदनामी करू नये, खात्याची बदनामी करू नये आणि यामधून एक समाजामध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची प्रतिमा तयार होत असते. तर अशा प्रकारचे त्यांनी आरोप करू नयेत एवढी त्यांना आमची या माध्यमातून विनंती आहे. आम्ही सर्व शेतकरी जिल्ह्याच्या वतीनं इथं आलेलो आहोत किंवा हे जे कांताप्पा सर आहेत यांच्याविरुद्ध या लोकांनी तक्रारी केल्या तर ह्या तक्रारी अफवा आहेत. कारण की जे इथं सर्व शेतकरी आलेले आहेत या सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. प्रत्येक योजना असतील, वीज महोत्सव असतील किंवा सगळ्या शेडनेट असतील, या सर्व योजना आहेत या सर्व लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि आम्ही याबद्दल निवेदन दिलं साहेबांना की बा या सरांवर कोणतीही कारवाई होऊ नये आणि असे जे सहायक आहेत हे आम्हाला आमच्या लोकांना लाभणं आवश्यक आहे. आम्ही यासाठी सर्वजण आलेलो आहोत. मानव सेवा फाउंडेशन प्रत्येक शनिवार को भोजन दान वितरण कार्यक्रम आयोजित करता है। मानव सेवा फाउंडेशन पिछले कई वर्षों से सामाजिक क्षेत्र में काम करने वाला एक सामाजिक संगठन है, लेकिन सही मायने में साल 2018 ने लोकप्रियता बटोरना शुरू कर दिया है। खास बात यह है कि गर्मी, हवा या बारिश के बावजूद उनकी अन्नदान सेवा में कोई रुकावट नहीं आई। मानव सेवा फाउंडेशन नवंबर 2018 से विभिन्न सामाजिक गतिविधियों जैसे भोजन दान का वितरण, कंबल का वितरण, चादरें और वृक्षारोपण और स्वच्छता अभियान चलाया जा रहा है। मुख्य रूप से माह के प्रत्येक शनिवार को शासकीय महिला चिकित्सालय अकोला में जरूरतमंद लोगों को अन्नदान का वितरण किया जाता है। शनिवार 23 जुलाई को बोर्ड सदस्य अविनाश कुंभार का जन्मदिन मनाने के लिए सरकारी महिला अस्पताल अकोला में सुबह करीब 9 बजे अन्नदान संपन्न हुआ। अन्नदान करने वाले शगुन ऑप्टिकल अकोला के निदेशक गोपाल भाई अग्रवाल और अविनाश कुंभार द्वारा मोतीचूर के लड्डू मिठाई के रूप में बांटे गए। इस अवसर पर अकोला के विवेकराव गावंडे प्रमुख रूप से उपस्थित थे। इस अवसर पर सर्वश्री राजेश भाऊ धनगावकर, राहुल खंडालकर, वसंतराव खोलकुटे, पूनमताई खंडालकर, शुभम कुमार होले, शुद्धोधन और मानव सेवा फाउंडेशन के अन्य सदस्य उपस्थित थे। सेवा फाउंडेशन अकोला ही एक संस्था आहे. संस्था म्हणण्यापेक्षा याला आपण परिवार म्हणूया. या परिवारा अंतर्गत विविध कार्यक्रम घेतले जातात आणि ते सतत वर्षभर चालतात. जसं की आता पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यामध्ये आता त्यांचं मेन असतं
प्लांटेशन, की बाबा आपण वृक्षारोपण केलं पाहिजे, समाजाचं देणं आहे आणि वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम असतो. आणि वर्षभर रेग्युलर चालणारा कार्यक्रम म्हणजे अन्नदानाचा. अकोला लेरडे हार्डिंगला प्रत्येक शनिवारी खिचडीचं वाटप होतं. खिचडीच्या वाटपासोबत एखादा स्वीट आयटम दिला जातो. आणि हे अवितरत चाललेलं काम आहे, म्हणजे अखंड चाललेलं काम आहे. कोरोनाच्या काळात मी बघतोय राहुल, राजेश हे दोघंही सातत्यानं एकही शनिवार त्यांचा चुकला नाही. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. कोरोनाच्या काळात मी स्वतः घरी बसून होतो, घाबरून होतो किंवा आजाराला तोंड देत होतो, पण ही टीम सातत्यानं इवन कलेक्टर ऑफिसची परमिशन, SP ऑफिसची परमिशन ह्या सगळ्या गोष्टी घेऊन इथं कार्यरत होते. ॲक्च्युली मानवसेवा फाउंडेशनच्या टीमचं करावं तितकं अभिनंदन कमी आहे. तसंच आता हिवाळ्याचे दिवस येतील, डिसेंबरमध्ये हीच टीम आपली डिसेंबरची कडाक्याची थंडी पडली की ब्लँकेट्स वाटपचं काम रात्री करते. रात्रभर फिरते, ब्लँकेट वाटप करते आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोचते. ही मानवसेवा फाउंडेशन एक सध्या वृक्ष आहे, त्याचं वटवृक्ष व्हावं आणि शक्य तेवढं समाजाला आपण उपयोगी पडेल, आपल्याकडून समाजाला कसं देणं राहील याचे प्रयत्न करत राहो. आणि या सेवा फाउंडेशनमध्ये माझाही सहभाग हा तितकाच महत्त्वाचा असेल आणि मी तेवढ्याच उत्साहानं ह्यांच्यासोबत काम करें. 23 जुलाई को पूरे देश में विश्व CPR दिवस के रूप में मनाया जाता है. इसी पृष्ठभूमि में बुल्ढाना स्थित इंडियन एकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स की ओर से 17 जुलाई से 24 जुलाई तक जिले के विभिन्न विद्यालयों में कार्यशाला का आयोजन किया जा रहा है. 23 जुलाई को पूरे देश में विश्व CPR दिवस के रूप में मनाया जाता है. बुल्ढाना जिले में इंडियन एकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स द्वारा जिले के विभिन्न विद्यालयों में जाकर कार्यशालाओं का आयोजन किया जा रहा है, जिसमें विशेषज्ञ चिकित्सकों द्वारा CPR प्राथमिक उपचार की जानकारी दी जा रही है. 17 से 24 जुलाई के बीच स्कूल में करीब 500 शिक्षकों को प्रैक्टिकल कर जानकारी दी गई. भारत में लगभग 98% लोगों को CPR के बारे में जानकारी नहीं है. ऐसे में कई मरीजों की कार्डियक अरेस्ट से मौत होती है. इसलिए CPR के बारे में जनता को जानकारी देने के लिए कार्यशाला का आयोजन किया गया है. इस अवसर पर मार्गदर्शन के लिए डॉक्टर योगेश शेवाली, डॉक्टर तायडे, डॉक्टर गुर्जर, डॉक्टर सैयद, डॉक्टर कोथलकर, डॉक्टर मेहर, डॉक्टर पांचाल समेत विभिन्न विशेषज्ञ चिकित्सक उपस्थित थे. महाराष्ट्र में वैनगंगा नलगंगा नदी जोड़ने की परियोजना लागू होने जा रही है, लेकिन वाशिम जिले को इस परियोजना से बाहर कर दिया गया है. वाशिम की नदी जोड़ प्रकल्प समावेश संघर्ष समिति ने इस परियोजना में वाशिम जिले को शामिल करने की मांग की है. विदर्भ के वाशिम जिले में सिंचाई की बहुत कम सुविधा है. वर्तमान में यहाँ केवल 5 से 7% सिंचाई उपलब्ध है. सिंचाई की ऐसी विकट स्थिति होने के बावजूद वाशिम जिले को वैनगंगा नलगंगा नदी जोड़ परियोजना से बाहर रखा गया है, जबकि ये परियोजना वाशिम जिले की सीमा से गुजर रही है. वाशिम जिला वैनगंगा नलगंगा नदी जोड़ परियोजना संघर्ष समिति के संयोजक हरीश सारडा ने अधिकारियों पर वाशिम जिले पर गलत योजना के कारण बाहर होने का आरोप लगाया है. नागपुर में पत्रकारों से बात करते हुए उन्होंने इस परियोजना में वाशिम जिले को भी शामिल करने की मांग की. जाहिराती देतो आपण पेपरमध्ये की आपली आर्थिक परिस्थिती महासत्तेसोबत स्पर्धा करत आहे. नसेल तर लोन काढा, कर्जरोखे काढा. याच्या आधी आपण लोन काढून प्रकल्प केले नाही का? कर्जरोखे काढून प्रकल्प केले नाही का? मग वाशिम जिल्ह्यासाठी 10,000 कोटी जास्त लागणार आहेत, त्याचे रोखे काढा. अनेक मार्ग आहेत शासनाकडे. करायचं असेल तर फार सहजतेनं होऊ शकते आणि ते करणार आहेत. त्यांच्या लक्षातही आलं आहे ते अधिकाऱ्यांनी काहीतरी गडबड केली आहे म्हणून. आणि राज्यकर्ते दयाळू आहेत. आणि त्यातल्या त्यात कसं आहे की वाशिम जिल्ह्याची निर्मिती, वाशिम जिल्ह्याचा जन्म हा शिवसेना प्रमुखांनी दिला आहे. 1996ला त्यांनी घोषणा केली आणि 1 जुलै 1998ला ती अंमलात आणली. आता शिवसेना प्रमुखांनी जन्म दिलेला हा पिल्लू आहे आणि त्याच्यातले आम्ही नागरिक आहोत. आणि आज तर ते राज्यात जे सरकार आलं आहे ते तर शिवसेनेचं आहे ना. एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. का नाही करणार ते आमच्यासाठी? विदर्भ के कलाकार ने एक बार फिर राष्ट्रीय फिल्म पुरस्कार में अपनी काबिलियत का परिचय दिया है. 68वें राष्ट्रीय फिल्म पुरस्कारों में विदर्भ के शांतनु रोडे द्वारा निर्देशित गोष्ट एका पैठणीची फिल्म ने सर्वश्रेष्ठ मराठी फिल्म का राष्ट्रीय पुरस्कार जीता है. हाल ही में 68वें राष्ट्रीय फिल्म पुरस्कार की घोषणा की गई. मराठी भाषा की फिल्म श्रेणी में फिल्म गोष्ट एका पैठणीची को सर्वश्रेष्ठ फिल्म पुरस्कार की घोषणा की गई है. ये फिल्म शांतनु रोडे द्वारा लिखित और निर्देशित है.
शांतनु रोडे चंद्रपुर जिले के सिंदेवाही तहसील के नवर गांव के रहने वाले हैं। चंद्रपुर में 12वीं तक शिक्षा पूरी करने के बाद शांतनु की आगे की शिक्षा नागपुर में हुई। यहाँ उन्होंने एकांकी लेखन, अभिनय और निर्देशन के सफर की शुरुआत करते हुए मुंबई की ओर रुख किया। उन्होंने पिछले कुछ सालों में कई फिल्में लिखी और निर्देशित की है और अब राष्ट्रीय पुरस्कार हासिल किया है। राष्ट्रीय पुरस्कार की घोषणा होने के बाद जितनी खुशी निर्देशक शांतनु रोडे को है, उतनी ही खुशी विदर्भ वासियों को भी है। इस पुरस्कार पर उन्होंने मुंबई से अपनी प्रतिक्रिया दी। नमस्कार, मी शांतनु गणेश रोडे, गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक। नुकताच 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवामध्ये आमच्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला 2020 सालचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट असा राष्ट्रीय सन्मान मिळालेला आहे। आम्ही सगळेजण फार आनंदात आहोत, कारण लॉकडाऊनची 2-2.5 वर्ष फार कठीण गेली। सगळी इंडस्ट्री ठप्प झाल्यासारखं वातावरण होतं आणि त्यानंतर आता हा पुरस्कार मिळणं म्हणजे एक गती मिळून आपण पुन्हा कार्यरत होतोय अशी भावना आमच्या सर्वांच्या मनात आता या क्षणी आहे। गोष्ट एका पैठणीची या सिनेमाची कथा एका गावात घडते आणि ही कथा स्वप्नांची आहे। मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये पैठणी असणं ही अनेक स्त्रियांची सुप्त इच्छा असते आणि त्या स्वप्नाच्या मागे एका महिलेचा प्रवास आपण या फिल्ममध्ये बघतो। या चित्रपटातली जी पैठणी आहे ती फक्त एक वस्तू नाही आहे, ती पैठणी रिप्रेझेंट करते आपल्या मूल्यांना, श्रद्धांना, आपल्या संस्कृतीला आणि आपल्या स्वप्नांना रिप्रेझेंट करते। आणि या सगळ्या स्वप्नांच्या मागे जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा जी काही दमछाक होते ना, जे काही प्रयत्न करावे लागतात, या सगळ्यांचं चित्रण आपल्याला या सिनेमामध्ये दिसणार आहे। ही गोष्ट अतिशय गोड आहे, ही गोष्ट सर्वांना आपलीशी वाटते। ती गोष्ट बघताना असं वाटतं की अरे हे तर माझ्याबाबत घडलेलं आहे। न्यूज रूम से बस इतना ही। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। आप देखते रहिएगा UC न्यूज अकोला।